हा एक लेख मला सुचला. दोन मुक्या प्राण्यांचा संवाद. पुढचा लेख माझा कुत्रा आणि गाढव या दोघांचा संवाद. हा लेख मला सुचला, तो मी लिहिला. बऱ्याच वर्षापूर्वी मी हा लेख लिहिलेला आहे. तो आज आपल्या सेवेत सादर करतो. या लेखाचं नाव आहे कुत्रा आणि गाढव यांचा संवाद. तर एकदा एक कुत्रा एका गाढवाला भेटला आणि म्हणाला, नमस्कार गर्दभराज, कसं काय चाललंय? तर गाढव त्याला म्हणतो, अरे वा श्वान महाराज, बरे ठीक आहे आपलं, आम्ही कुठं तुमच्यासारखे नशीबवान आहोत. कुत्रा म्हणतो, का हो, काय झालं असं निराश व्हायला? भो भो भो. तर गाढव म्हणतो, अहो काय सांगो, फुर फुर दिवसभर राबायचं आणि गुलामगिरी करायची, पुन्हा मालकाला त्याचं काहीच कौतुक नाही. त्यावर कुत्रा म्हणतो, जाऊ दे रे, एवढं काय मनावर घेतोस? ही माणसाची जातच झाली हरामखोर. आपण त्यांच्यासाठी कितीही आटापिटा केला तर त्यांना त्याची काही जाणीव नसते. त्यावर गाढव म्हणतो, तुझं एक बरं आहे डार, तुझं बरं आहे एक. तुझा मालक तुझे कितीतरी लाड करतो, तुला रोज फिरायला घेऊन जातो, बिस्किट काय खाऊ घालतो, तुला कधी मांडीवर घेतो. तुझं बघून जर मी उद्या मालकाच्या मांडीवर बसलो तर तो मला दंडुकीच मारेल. तर कुत्रा घाबरून म्हणतो, नको नको दादा, असं काही करू नकोस. आधीच तुला सगळेजण गाढव म्हणतात, त्यात पुन्हा आणखी गाढवपणा करू नकोस. मग गाढव म्हणतो, मग काय करू यार, माझा अगदी संताप होत आहे बघ. या माणसाला एकदा चांगला धडा शिकवायला पाहिजे. तुला सांगतो, अरे एखाद्याचं चुकलं की सरळ त्याला म्हणतो तू पक्का गाढव आहेस म्हणून. ऐक नाही का मला? मंदबुद्धीच्या पोराला त्याचा बाप गाढव म्हणतो. मी ऐकलं काल एका ठिकाणी. त्यावर कुत्रा त्याची समजूत घालण्यासाठी म्हणतो, अरे आमचा तरी काय कमी अपमान करतात काही माणसं. एखादा भिकारी जर दारापुढे आला तर त्याला म्हणतात, काय रे कुत्र्या, तर निघतून लाज वाटत नाही का भीक मागायला, असं म्हणतात. म्हणजे पहा, आम्ही यांच्या घरी इमाने बरेच चाकरी करावी, रात्री पहारा करावा, शेपूट हलवावा यांच्यापुढं, आणि ह्यांनी माणसाशी असं वागावं ह्या माणसाने. त्यावर गाढव म्हणतो, म्हणजे याचा अर्थ आपण दोघेही समदुःखी आहोत, आपल्यावर खूप अन्याय होत आहे. त्यातल्या त्यात तुझ्यापेक्षा माझ्यावर जरा जास्तच. परवा उकरड्यावर मी लोळत पडलो होतो बरं का, तेव्हा कुठल्या तरी एका रेकॉर्डवर एक गाणं लागलं होतं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हे ते गाणं होतं बघ. तुला सांगतो, मला ते गाणं इतकं आवडलं. खरंच माझ्या बाबतीत ते गाणं लागू आहे. कुणाचं ओझं वेगवेगळ्या कपड्यांचं, आणि ते रोज माझ्याच पाठीवर. त्यावर कुत्रा म्हणतो, हो रे, हे खरं आहे बरं का तुझं म्हणणं. आम्हा कुत्र्यांपेक्षा तुम्हा गाढवांचं जीणं थोडंसं लाजिरवाणं आहे. मला निदान थोडा भाव आहे. अरे ही माणसं सिनेमा काढतात ना, त्यामध्ये म्हणजे त्या सिनेमामध्ये एखाद्या वेळी कोणत्या तरी कुत्र्याची भूमिका असते बघ, आणि तो कुत्रा भूमिका इतकी छान करतो. परवा मी एका टॉकीजमध्ये दाराच्या फटीतून एक सिनेमा पाहिला बघ, तेरी मेहरबानिया. त्यात त्या कुत्र्यानं एवढं छान काम केलं आहे की सगळ्यांना आश्चर्य वाटतं. त्यावर गाढव म्हणाला, असं का, बरं, पण काय रे, ही गाढवं कधी ही माणसं बरं का, ही माणसं एखाद्या गाढवाला कोणत्या सिनेमात का घेत नाहीत बरं? कधी कोणत्या तरी एखाद्या गाढवाने कुठल्या सिनेमात उत्कृष्ट भूमिका केल्याचं तू वाचलंस कुठं? त्यावर कुत्रा म्हणाला, काढतील रे, तुझ्या जीवनावर सुद्धा ही माणसं सिनेमा काढतील आणि तुझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडतील. त्यावर गाढव म्हणाला, केव्हा येईल तो सुदिन देव जाणे, तुझ्या तोंडात साखर पडो. अरे बापरे, मी चालतो आता, माझा मालक हातात दंडोका घेऊन इकडंच येत आहे वाटतं. फुर फुर. कुत्रा म्हणाला, ठीक आहे, मी चालतो. भो भो भो. फुर फुर. भो भो. शेवटी दोघंही निघून गेले.